नमस्कार, जय शिवराय, जय जिजाऊ. आज मी दाखवणार आहे तुम्हाला की आमच्या घरात साप आलेला आणि तो कोणता होता आणि ते कसा दिसला वगैरे मी सांगणार आहे. तर मनू आणि ओरिओमुळेच मला घरात साप आलेलं समजलं. तर थोडंफार मी त्याबद्दलच माहिती सांगणार आहे. तर रोज रात्री ह्या दोघांची असे टॉम अँड जेरी चालू असते. पकडापकडी खेळायचं आणि ह्यांना खेळल्याशिवाय एकमेकाबरोबर चैनही पडत नाही. मनू पण ओरिओ त्याला काही करत नाही, पण मनूच जास्त करून ओरिओला मारतं, पंजा मारायचं त्याचं चालू असतं. तर ह्यांची आता मैत्री कधी होते कुणास ठाऊक, पण ह्या दोघांमुळेच आज मला घरात साप आहे ते समजलं. हा बघा, एवढा मोठा साप होता आणि ओरिओनं त्याला आत येऊ दिलं नव्हतं आणि मी त्याला शुकशुक करून हुसकलं. तर झालं असं की दुपारची वेळ होती, मनुदेव खोलीत झोपलेलं आणि ओरिओ हॉलमध्ये झोपली होती आणि मी माझ्या कामात बिझी होते, कपडे धुवत होते रोजच्याप्रमाणे. आणि मी कपडे उन्हात घालून आत आले, म्हणून फॅनच्या वाऱ्याला उन्हातून आल्यामुळे बसणार तेवढ्यात मनू मला असं कावरं बावरं झालेलं दिसलं. मग म्हटलं, मनूला काय झालं, तो काय बघतं, काय दिसलं तुला? तर ॲक्च्युली मलाही तो आधी दिसला नाही, माझं लक्षच गेलं नाही, कारण तो सगळा आत होता, जरा बारीक शेपटीच फक्त बाहेर दिसत होती. तर मग मी हॉलमध्ये गेले, कॅमेरा पण घेतला, शूट घेतलं आणि त्याला शुकशुक करून घालवलं. तर एवढ्यासाठीच मनूला पाळलं की उंदरं आणि अशा साप वगैरे ह्यांच्यापासून आपल्याला आपण सावध होऊ शकतो. की मांजरं दाखवतात, कुत्री मांजरं असं काय असेल तर दाखवून देतात, म्हणूनच मनूला मी आणले. आणि ते छोटं असूनसुद्धा ते खूप शार्प आहे. आणि ती धामण होती, बिनविषारी साप होता आणि तिलाही तसं बघता आम्ही धामण शेतात आणून सोडलेलीच आहे. ह्याच्यापेक्षाही खूप मोठी धामण आपल्या शेतात आहे. का तर बिनविषारी साप असेल तर विषारी साप घरात येत नाहीत. एवढ्यासाठीच ती अशीच घराभोवती फिरत असते. अगदीच दारात दिसली तर आम्ही हुसकतो, पण तिला आम्ही मारत नाही आणि कुठे बाहेरही नेऊन सोडत नाही. उलटं आम्हीच आणून तिला सोडले. तर असे आहेत आमचे तीन मेंबर, ओरिओ, मनू आणि ती धामण. आम्ही भीत नाही, आम्हाला आता सवय झाले. यांनी तर एकदा हातात पकडून तिला बाहेर नेऊन सोडली होती, अशीच ती घरात होती. तर हेच मला तुम्हाला